जर आपण मेंटली स्टेबल असू, चांगल्या गोष्टींचा विचार करत असू, तरच आपल्याकडे चांगल्या गोष्टी, चांगली माणसं आणि चांगल्या परिस्थिती अट्रॅक्ट होतील. आपली स्वप्न हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. पण त्यासाठी आधी आपलं मन शांत हवं आणि सकारात्मक हवं. मग मन शांत आणि सकारात्मक करण्यासाठी गेले काही दिवस मी 5 टेक्निक्स वापरतेय, ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मधल्या आहेत आणि ज्याच्यामुळे मला खूप फायदा होतोय. माझी निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीमध्ये बदलली आहे आणि माझी स्वप्न हळूहळू पूर्ण व्हायला लागली आहेत. सो अशा कोणत्या टेक्निक्स आहेत ज्याने तुम्ही सुद्धा तुमची स्वप्न पूर्ण करू शकता, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी नमस्कार, मी सायली आणि मी आपल्या ह्या चॅनलवरती मला आलेले अनुभव, तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी असणाऱ्या टिप्स असतील, डेली व्लॉग्स, ट्रॅव्हल व्लॉग्स, लाईफस्टाईल व्लॉग्स, हे सगळं अपलोड करत असते. जर तुम्हाला हे सगळं आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुमच्याकडून असे छान छान व्हिडिओ मिस होणार नाहीत. या सगळ्या टेक्निक्स मी रात्री झोपायच्या आधी वापरते. झोपण्याआधी साधारण 1 तास 1.5 तास लागतो मला हे सगळं करण्यासाठी. तर ह्यामध्ये पहिली टेक्निक सांगते. पाण्याने भरलेली बाटली घ्यायची, काचेची असेल तर उत्तम, नसेल तर तुम्ही कुठली पण बाटली घेऊ शकता आणि त्यावरती एक चीट असतं, आपलं वहीचं पान तुम्ही छोटंसं फाडू शकता किंवा स्टिकी नोट्स असतात ते घेऊ शकता. त्या स्टिकी नोट्सवरती लिहायचं तुम्हाला काय हवंय, जसं की ग्लोईंग स्किन असेल किंवा थिक हेअर किंवा एखादा जॉब, सो XYZ कंपनीमध्ये जॉब, किंवा तुम्हाला बारीक व्हायचं असेल, जाड व्हायचं असेल किंवा एनिथिंग, काहीही तुम्हाला जे हवंय, तुम्हाला कॉन्फिडंट व्हायचं असेल, तुमचं युट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला सबस्क्रायबर्स गेन करायचे असतील, काहीही तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे ती त्याच्यावरती लिहायची आणि ते बॉटलवरती चिकटवायचं. बॉटलवरती चिकटवल्यानंतर ती बाटली हातामध्ये घ्यायची आणि त्या बाटलीकडे बघत आपल्याला इमॅजिन करायचंय की आपलं ते स्वप्न पूर्ण झालंय. ओके, आता जर मी एखाद्या XYZ कंपनीमध्ये मला जॉब हवाय अशी विश मागितली, तर मी त्या बाटलीकडे, त्या बाटलीतल्या पाण्याकडे पाहत असं इमॅजिन करणार आहे की मी रोज सकाळी तिथे जॉबला जातीये, मी तिथे भरपूर काम करतीये आणि संध्याकाळी घरी परत येतीये. मग काम करताना स्वतःला इमॅजिन करायचं. किंवा ग्लोईंग स्किन जर तुम्ही मागितली असेल तर स्वतःला पहा, छान माझ्या स्किनवरती किती ग्लो आलेला आहे आणि मी किती सुंदर दिसते, स्वतःला इमॅजिन करायचंय. ओके, सो जे काही तुमचं स्वप्न असेल ते लिहा, त्यावरती चिकटवा आणि एक 5 ते 6 मिनिटे बाटली हातात घेऊन बाटलीकडे बघत किंवा डोळे झाकून कसंही ते इमॅजिन करा. पूर्ण त्यामध्ये जावा आणि पूर्ण जाऊन इमॅजिन करा. सुरुवातीला जमणार नाही, पण हळूहळू तुम्ही स्वतःला इमॅजिन करू शकाल. आता स्वतःला इमॅजिन करता येत नसेल तर काय असतं ते पुढे मी तुम्हाला सांगेनच. पण तुम्हाला इमॅजिन करायचं स्वतःला, एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला कॉल हवा असेल, मेसेज हवा असेल, ते सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट, ते सुद्धा तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. सो बाटली घ्यायची, बाटलीमध्ये पाणी भरायचं, त्यावरती एक स्टिकी नोट चिकटवायची इच्छा लिहून आणि जे काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे आणि ती बाटलीकडे बघत तुम्ही ते इमॅजिन करायचं आणि ती बाटली बाजूला ठेवून द्यायची, झोपी जायचं. दुसऱ्या दिवशी दिवसभर तुम्ही हेच पाणी प्यायचं. सो ह्याने काय होतं की आपण पाणी चार्ज करतो. पाणी जे आहे ते आपलं सगळं बोलणं ऐकत असतं आणि पाण्याकडून आपल्या बऱ्याचशा इच्छा पूर्ण होतात. आता ही अंधश्रद्धा नाहीये, ह्याच्यावरती तुम्हाला ह्याची नेमकी हिस्ट्री काय आहे हे सांगणारे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळतीलच. मी काय तेच आणि वेगळं सांगत बसणार नाहीये तुम्हाला. पण ही टेक्निक खरंच खूप उपयोगी पडते. त्यानंतर दुसरी टेक्निक पण अशीच आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, झोपण्यापूर्वी ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं. त्यानंतर त्या ग्लासकडे बघत तुम्हाला एक 7 ते 8 वाक्य म्हणायचे. आता ती वाक्य कोणती मी सांगते. हातामध्ये पाण्याने भरलेला ग्लास आहे आणि त्याकडे पाहत मी ही वाक्य बोलतीये. मी शक्तिशाली आत्मा आहे, मी शांत आणि स्थिर आहे, मी प्रेमळ आहे, मी नेहमी आनंदी असते, मला कोणतीही भीती नाही, मी सर्वांना प्रेम देते, मला कोणाकडून काहीही नको आहे, माझं शरीर आणि मन निरोगी आहे आणि ते नेहमी निरोगीच राहणार आहे, मी सगळ्यांना स्वीकारते, सगळ्यांनी मला स्वीकारलेलं आहे, माझी सर्व नाती मजबूत आहेत, माझ्या सोबत आहेत,
त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण झाली आहे असं तुम्ही म्हणायचं. मग आता ह्यामध्ये तुम्ही कोणतीही इच्छा ठेवू शकता की तुम्हाला प्रमोशन हवंय, तुम्हाला जॉब हवाय, तुम्हाला घर हवंय, गाडी हवंय, ते पूर्ण झालंय असं म्हणायचंय. ओके, सपोज तुम्हाला घर हवंय, मला माझं घर ह्या 6 महिन्यामध्ये तयार झालेलं आहे आणि यश माझ्यासाठी निश्चित आहे, घर माझ्यासाठी निश्चित आहे असं म्हणायचं. त्यानंतर माझ्यासाठी यश निश्चित आहे, ऑफकोर्स हे मी सांगितलंच, आणि मला यश मिळालेलं आहे. ईश्वराच्या ऊर्जेचा माझ्या भोवती सुरक्षा कवच आहे आणि त्या कवचामध्ये मी अत्यंत सुरक्षित आहे. ईश्वराच्या ऊर्जेचा माझ्या भोवती सुरक्षा कवच आहे आणि त्या कवचामध्ये मी अत्यंत सुरक्षित आहे. तर ही काही वाक्य जी आहेत ही तुम्हाला म्हणायची आहेत आणि हे पाणी लगेच पिऊन टाकायचं. जवळजवळ 30 सेकंड किंवा 1 मिनिट लागतो हे म्हणण्यासाठी. इमॅजिन करून म्हणायचंय, मनापासून म्हणायचंय. रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा आपण आपल्या भोवती एक कवच तयार करतो आणि हे आपण जे बोलत असतो ते पाणी ऐकत असतं आणि हे सगळं खरोखर पूर्ण होतं. तुम्ही 1 महिना करून बघा. तुम्ही जस्ट एक ट्रायल म्हणून घेऊन बघा, करायला काय हरकत आहे ना, मी केलंय म्हणून तुम्हाला सांगतेय. सो झोपण्यापूर्वी हे कवच आपल्या भोवती तयार करणं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण ज्या काही दिवसभरामध्ये वाईट एनर्जी आपल्याला मिळालेल्या असतात, आपण त्यातून बाहेर पडतो आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा या कवचामध्ये आपण कुठेही जाऊ, आपल्या संपर्कामध्ये कोणीही येऊ, आपण अगदी सुरक्षित राहतो, निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत येत नाही. तर हे ब्रह्माकुमारी शिवानी जी ज्या आहेत त्यांच्या एका व्हिडिओमधून मी हे शिकले आणि मी ट्राय करायला घेतलं. सो ह्या रिलेटेड मी बरेचसे व्हिडिओ पाहिले, त्यामध्ये सुद्धा मला ह्याच सगळ्या गोष्टी कळाल्या की हे असं करायचं असतं. म्हणून मी करून बघितलं आणि आता तुमच्यासोबत मी ते शेअर करतेय. त्यानंतर तिसरी गोष्ट जी करतेय मी ती एक प्रेयर आहे आणि ती एक जादुई प्रेयर आहे. ओके, त्या प्रार्थनेचं नाव आहे हो'ओपोनोपोनो प्रेयर. आता जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत नातं नीट करायचं असेल, तुम्हाला कोणता आजार असेल तो बरा करायचा असेल, तुम्हाला वरच्यावर काहीतरी लागलं असेल ते बरं करायचं असेल, तुमचा चेहरा खराब झाला असेल ते तुम्हाला बरं करायचं असेल, तुम्हाला एखादा जॉब हवा असेल, काहीही तुम्हाला हवं, किंवा तुम्हाला तुमच्या आईवडिलांना एखाद्या आजारातून बाहेर काढायचं असेल, बहिणीसाठी, नवऱ्यासाठी हे करायचं असेल, तर ही एक उत्तम आणि जादुई प्रार्थना आहे. पण तुम्हाला हे कंटिन्यू कोणतंही टेक्निक तुम्हाला 1-1.5 महिना केल्याशिवाय ह्याचा उपयोग होत नाही. तर ह्या प्रार्थनेमध्ये 4 वाक्य आहेत. माझं चुकलं, मला माफ कर, मी कृतज्ञ आहे, मी माझं प्रेम व्यक्त करते. ही 4 वाक्य सतत एकामागे एक 108 वेळा म्हणायची. जर तुम्ही मोजू शकत नसाल तर साधारण 5 ते 10 मिनिटं म्हणायची. आता ही प्रार्थना म्हणत असताना जर तुम्हाला वरच्यावर काहीतरी दुखापत झाली असेल, आता तुमचा हात मोडला असेल, पाय मोडला असेल, तर प्रेमाने हातावरती हात ठेवा, पायावरती हात ठेवा आणि ही प्रार्थना म्हणा. किंवा चेहऱ्यावरचे पिंपल्स तुम्हाला कमी करायचे असतील, आता तुम्हाला रिसेंटलीच एक्झाम्पल सांगते. इथं माझ्या पूर्ण ह्या पॅचमध्ये भरपूर भयानक पिंपल्स उठलेले आणि इथे हात फिरवत फक्त मी ही प्रार्थना म्हणाली आहे, लगेच कालपासून हे सगळं कमी झालंय. आता ते आपोआप कमी झालंय का ह्याचा इफेक्ट होतोय मला माहिती नाही, ह्याला सुद्धा एक सायंटिफिक हिस्ट्री आहे. सो मी सुद्धा प्रॉपर शिकूनच हे करत आहे. मी मनापासून कोणतीही टेक्निक माझ्या मनानेच कोणतं काही सांगत नाहीये. तर जर एखाद्या व्यक्तीसोबत तुम्हाला रिलेशन नीट करायचं असेल तर ती व्यक्ती जवळ असेल तर तिचा हात हातात घ्या आणि ही प्रार्थना म्हणा. किंवा तो फोटो हातात घ्या आणि प्रार्थना म्हणा. आई वडिलांसाठी तुम्हाला प्रेयर करायचं असेल किंवा भावा बहिणींसाठी तुम्हाला त्यांना बरं करायचं असेल किंवा काहीही असेल तर त्यांचा फोटो घ्यायचा आणि म्हणायचं. किंवा ती व्यक्ती उपस्थित असेल तर तिचा हात हातात घ्यायचा प्रेमाने आणि म्हणायचं. एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा असेल, कंपनीचं नाव लिहा, ती फाईल वगैरे घ्या आणि त्या फाईलवरती हात ठेवून ही प्रेयर म्हणा. तर ह्यामध्ये आपण काय करतो, आपण सगळ्यांची माफी मागतो. आपल्याकडून कळत न कळत भरपूर चुका झालेल्या असतात, भरपूर चुकीच्या गोष्टी झालेल्या असतात
आणि जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण कधी कधी माफी मागतो, कधी कधी मागतही नाही, किंवा आपल्या नकळत सुद्धा बऱ्याच चुका होत असतात. त्यामुळे बरेच जण हर्ट होतात आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूपच निगेटिव्ह एनर्जी असते किंवा निगेटिव्ह आठवण असते, किंवा निसर्गाला सुद्धा कधी कधी आपल्याकडून खूप धोका असतो. आपण प्लास्टिक टाकतो किंवा काहीही आपण हानी करत असतो, छोट्यातली छोटी असू दे किंवा मोठ्यातली मोठी असू दे. तर तेव्हा हे जेव्हा युनिव्हर्समध्ये आपण स्प्रेड करतो की माझं चुकलंय, मला माफ करा, मी कृतज्ञ आहे आणि मी माझं प्रेम व्यक्त करते, त्यावेळेला तसेच व्हायब्रेशन्स तयार होतात आणि ह्या प्रार्थनेमुळे तुमचे व्हायब्रेशन्स सुद्धा हाय होतात. मी रात्री झोपताना हे म्हणत झोपते. तर आपण स्वतःला जर यशस्वी झालेलो इमॅजिन करू शकत नसलो तर आपले व्हायब्रेशन्स लो असतात आणि जेव्हा आपण ही प्रार्थना म्हणतो तेव्हा हे व्हायब्रेशन्स जे आहेत ते हाय झालेले असतात आणि आपण स्वतःला छान गोष्टीमध्ये इमॅजिन करू लागतो. चौथी टेक्निक जी मी करते ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन करायला बसलं की लक्ष लागत नाही, मनामध्ये विचार येतात आणि 1-2 मिनिट जरी आपण बसलो तरी आपल्याला असं वाटतं की आपण खूप वेळ एकाच ठिकाणी बसलोय. मग ह्यावरती उपाय म्हणून मी काय केलं, ब्रह्माकुमारी शिवानी, BK शिवानी जी ज्या आहेत त्यांचा एक खूप सुंदर असा व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, ज्यामध्ये मेडिटेशनचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ते आपल्याला डिक्टेक्ट करतात आणि आपल्याला ते सगळं इमॅजिन करायचं आहे. सो रात्रीच्या वेळेला मी झोपण्याआधी लाईट्स बंद करते, बेडवरती बसते. आपण खरं तर मेडिटेशन करण्यासाठी मॅटवरती जमिनीवर बसायला हवंय. मला आता ते बोलताना आठवलं, सो मी इथून पुढे आता जमिनीवरती बसेन किंवा तुम्ही टेबल खुर्चीवर बसू शकता. लाईट्स बंद करायचा, तो व्हिडिओ लावून ठेवायचा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा तुम्ही ऐका. फक्त 15 मिनिटांचा व्हिडिओ आहे. डीप ब्रिदिंग करायचं आणि जे त्या डिक्टेक्ट करतायत ते सगळं इमॅजिन करायचं. आपण एका वेगळ्या विश्वामध्ये जातो आणि मेडिटेशन संपल्यानंतर 15 मिनिटांनंतर एक मोठी स्माइल तुमच्या चेहऱ्यावरती असते. तुम्हाला इतका आनंद झालेला असतो, इतकं छान असं, म्हणजे खूप हसायला येतं. मला ते इतकं छान वाटतं ना ते मेडिटेशन झाल्यावर. सो हे करायचं. डीप ब्रिदिंगमुळे काय होतं, ऑक्सिजन शरीरामध्ये सगळीकडे पसरलं जातं. 15 मिनिटं तर काय आपण एका ठिकाणी बसून डीप ब्रिदिंग करू शकत नाही. सो डीप ब्रिदिंग करायचं आणि ते ऐकायचं. प्रचंड प्रचंड प्रमाणात फरक जाणवतो, कमाल फरक आहे. मन शांत होतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला आणि आपण कोणीतरी वेगळेच आहोत, म्हणजे आपण त्या एनर्जीशी कनेक्ट व्हायला लागतो. भारी आहे ते व्हिडिओ, नक्की बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. 5वी गोष्ट मी करतेय ती म्हणजे क्रिस्टल हिलिंग. आता हे मी तुम्हाला नाही सांगू शकत इन प्रॉपर वे, कारण कसं आहे, जे काही प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि मी प्रोफेशनली हेल्प घेतलेली आहे. मी डॉक्टरांकडे गेले, त्यांच्याकडून मी ते क्रिस्टल्स घेतलेले आहेत, त्यांच्याकडून सुरुवातीला हिलिंग घेतलं, त्यानंतर मी त्यांच्याकडून ते करायला शिकले आणि आता मी हळूहळू त्यांनी मला शिकवल्यामुळं त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढंच मी करत असते. रात्री झोपण्याच्या आधी किंवा दुपारच्या वेळेला जेव्हा मला खूप थकल्यासारखं होतं त्यावेळेला. सो एकदा आपण ते क्रिस्टल्स कडून हिलिंग घ्यायला लागलो ना की आपले सगळे बॉडीमधली जी 7 चक्र आहेत आणि आणखीन छोटी छोटी चक्र असतात ती सगळी हळूहळू ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. जे डॉक्टर्स असतात ते आपल्याला एक इंटेन्शन भरून देतात त्या क्रिस्टल्समध्ये आणि ते क्रिस्टल्स आपल्यासाठी त्या पद्धतीचं काम करायला लागतात. त्यामुळे तुम्ही कोण आहे बघा तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये, त्यांच्याशी संपर्क करा. प्रोफेशनल कोण आहेत बघा, त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांना तुमचे प्रॉब्लेम्स सांगा आणि ते तुम्हाला ह्यातून बाहेर पडण्यासाठी हिलिंग देतील आणि तुम्ही अत्यंत फ्रेश व्हाल. तुमचं पूर्ण डिटॉक्स होऊन जाईल मन, सगळं निगेटिव्ह विचार, सगळी नकारात्मक एनर्जी सगळी अशी दूर लोटली जाईल आणि ते तुम्हाला जाणवेल. आणि जेव्हा आपण हिलिंग घेतो ना त्यावेळेला सुद्धा हातामधून हिलिंग घ्यायचं असतं. सो तळ हातामधून काहीतरी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये भरली जाते हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच रिक्वेस्ट करेल की तुम्ही एखाद्या मोठ्या त्रासामध्ये असाल तर जरूर प्रोफेशनल हेल्प घ्या. ही टेक्निक सुद्धा खूप छान आहे. जेव्हा आपण आपले जे काही सगळी चक्र आहेत ती ऍक्टिव्हेट होतात तेव्हा त्याच्या शेजारचे अवयव सुद्धा छान व्हायला लागतात आणि आपल्याला लाईफमध्ये काय हवंय ह्याच्याबद्दल आपण क्लिअर होतो. आपण अध्यात्माच्या मार्गावरती लागतो आणि धार्मिक आयुष्य जगण्यापेक्षा, धार्मिक आयुष्य ही चांगलं आहे, माझं काही दुमत नाहीये, पण मला असं वाटतं की आध्यात्मिक आयुष्य त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं आहे. जेव्हा आपण ह्या एनर्जीला कनेक्ट होतो
त्यावेळेला सगळीकडे जादू होत असते आणि हे सगळं मी लग्नापूर्वी करायचे. लग्नानंतर 2-3 वर्षाचा गॅप पडलाय आणि आता मी हे पुन्हा करायला लागली आहे ह्या वर्षीपासून, जानेवारी महिन्यापासून. प्रचंड फरक मला जाणवत आहेत आणि म्हणूनच हे सगळे मी तुमच्यासोबत टेक्निक शेअर करते. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. तुम्ही हे नक्की करून बघाल आणि जर तुमच्यापैकी कोणालाही याची मदत झाली तर मला खूप छान वाटेल. बाकी इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. थँक्यू सो मच. असंच आपल्या चॅनलवरती प्रेम करत राहा. तुम्हाला कोणत्या विषयांवरचे व्हिडिओज पाहायला आवडतील मला कमेंट्समध्ये प्लीज लिहून कळवा आणि जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स येतील हे वापरल्यानंतर टेक्निक्स ते सुद्धा मला लिहून सांगा. लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.